त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत पोहोचले त्यांचे सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर बघा सकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर सिद्धिविनायक बेलकडी संघ 2 सामने जिंकलेला होता. त्याच्यानंतर दुपारच्या पंचांकडून इशारा येतोय. दुपारच्या सत्रामध्ये बघायला गेलं तर जीवदानी गिरीज, पण आता बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये एक संघ निघेल आणि त्याच्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. तर दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात कार्पेटच्या साह्याने बॉल आपण बघतोय सेलिब्रिटी पॉइंटच्या दिशेला ढकलून दिला आणि अशा प्रकारे बघता बघता सहजरित्या एक धाव पूर्ण केली गेली. जयदीप गोलंदाजी मार्गावर या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडूला नसीहत दिली जाते. लॉंग लेगच्या दिशेला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. त्याच गुड शॉट चौकार. थँक्यू. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाचा कर्णधार प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये या. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ प्लीज. तर अशा प्रकारे धावसंख्या बघायला गेलो तर 5 धावा झालेल्या आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये बघतोय आपण. सुनील आणि सनील नॉन स्ट्राईक चेंडूवर. पुन्हा एकदा जयदीप. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू लॉग लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. तर या 6 धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण. धावा झालेल्या आहेत त्या 11 धावा. 3 षटकाचा सामना असेल. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते आपल्याला अमोल तलेकर याच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर जयदीप कोठाडी. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू जागेवर खेळून काढण्याच्या प्रयत्नात याच बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय. अशा प्रकारे फलंदाज मात्र इज गॉन. पहिला विकेटचा पतंग होतोय इथे. पहिला गडी बाद होतोय आई जीवदानी 11 बोलीज संघाचा. धाव संख्या 11 असताना. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. मला वाटते आपण बघतोय मिडविकाड आणि आमचं समालोचक कक्ष आहे त्याच्या उजव्या बाजूला एखादी गाडी त्याचे मला वाटते रस्त्यामध्ये उभे आहे. त्याचं मला वाटतं साईडला घ्यायचे आहे. जी व्हाईट वारी जी गाडी आहे ती प्लीज बाहेर थोडीशी बाजूला घ्या कारण षटकार मारल्याच्या नंतर चेंडू जातो त्या साईडला. चुकून जर चेंडू गाडीवर गेला तर मला वाटते. ओके थँक्यू पंच. ते काचेचं जे किरण आहे ते मला वाटते खेळाडूच्या डोळ्यावर येते. यस पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. जयदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. न्यू फलंदाज संदीप.
या पुढचा चेंडू ऑन द फायर करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा मिड विकेटला सीमारेषेवर पकडला जातो झेल. मिस्टर संदीप थापड याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. अशा प्रकारे दुसरा हजरावस्थे जीवदानी बॉलिंग 11 संघाडा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी जातोय मिस्टर पंकज राडे वाडे. जयदीप पुन्हा एकदा अप्रतिम कमबॅक केलेला आहे आपल्या संघासाठी. जयदीप यांनी यापुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात. आता मात्र निर्धार चेंडूची समाप्ती होते. पंचांकडून इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपला जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय आपण 2/11. कमन डीजे. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत बघायला मिळते आपल्याला पहिल्या दिवसापासून. तसंच आपण बघतोय युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय सुद्धा करू शकतो DBN लाईव्हच्या मार्फत. अजय गोलंदाजी मार्कवर ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. अवघ्या आपल्या दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा मोजल्या होता तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चाबूक शॉट स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. तर थँक्यू डीजे. तर सलील याला सुवर्ण संधी आलेली आहे कारण होम टीम आहे. आपण बघायला गेलो तर बॉलिंग संघ तर 3 षटकार मारले तर हर्षद पवार यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देईल. या पुढचा चेंडू सर्कलच्या बाहेर. चेंडू जेल सुटला गेला. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला गेला खेळाडू सानिल याला. धावसंख्या बघायला गेलं तर धावसंख्या झालेली ती 15 धावा 18 धावा. तर नक्कीच सुवर्ण संधी दिली जाते कारण होम टीम आहे. आपण बघायला गेलो तर निष्ठा आपला जीवदानी बॉलिंग 11 संघ पारितोषिक लागले जातात त्यांच्यासाठी. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात इनसाइड. यस आज इज गॉन. यस को पंजरा गो पारू दरियाचे कुंजेला.
थँक्यू डीजे. धाव संख्या बघतोय आपण 18 धावा झालेल्या आहेत स्कोअरबोर्डवर. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजयच्या मार्फत चांगला कमबॅक केला गेला. पहिल्या चेंडूवर षटकार खाला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव, परंतु तिसऱ्या चेंडूवर बॅटचा कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. अशा प्रकारे तिसरा हादरा बसतोय जीवदानी बॉलिंग संघाला. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय आकाश लिळके. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आकाश याच्या मार्फत एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र चांगला कमबॅक बघायला मिळतो न्यू स्टार मडवीपाडा संघाकडून. एका धावेने संघाची धाव संख्या 19 धावा. तर सलील याच्यासाठी सुवर्ण संधीच्या षटकाराची हॅट्रिक केली तर हर्षद भावर याच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ यापुढचा चेंडू मिड विकेटच्या वरून अप्रतिम प्रयत्न केला गेला चेंडू थांबवण्याचा, पण तो चेंडू काय थांबला नाही. थँक्यू डीजे. चांगला प्रयत्न केला गेला अक्षय याच्या मार्फत चेंडू थांबवण्याचा, परंतु चेंडूची हाईट जास्त होती आणि अक्षय याची उंची थोडीशी कमी पडली. अशा प्रकारे हा षटकार येतो. या षटकाराच्या साहाय्याने आपली संघाची धाव संख्या 25 फॉलोअप ऑफ 3 विकेट. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा हताश, नाराज आणि उदास असेल सलील सारखा फलंदाज, कारण एक संधी होती चेंडू लॉग ऑनच्या दिशेला खेळण्याच्या, परंतु अयशस्वी होतोय. अशा प्रकारे चेंडू डॉट जाते, पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. तर एका धावेने आपण बघतोय धाव संख्या 25 झालेली आहे. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघितली तर 25 धावा, जी सरासरी बघायला गेली तर प्रत्येक षटकामागे 12.50च्या सरासरीने पुढे जाताना दिसतोय आपल्याला जीवदानी बॉलिंग संघ. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर 12च्या सरासरीने गेला तर नक्की 46 किंवा 45 धावा होतील आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये. कारण बघायला गेलो तर मागच्या सामन्यामध्ये न्यू स्टार मडवीपाडा संघ हा हरता हरता विजयी झालेला आहे. कारण बघायला गेलो तर शेवटच्या षटकाचा विचार केला तर 20 धावा हव्या होत्या ह्या षटकामध्ये मला वाटते. आणि खरोखरच बघायला गेलं तर अजित सारखा फलंदाज होता. खरोखर असं वाटत होते की विरार फाटा ह्या संघामध्ये वर्चस्व गाजवत होता, पण तो शेवटच्या क्षणामध्ये अजित सारखा फलंदाज आला आणि हा सामना आपण बघायला गेलो तर विरार फाटा याच्या बाजूने झुकलेला होता. अक्षरशः त्या सामन्यामध्ये विजय संपादन करून गेलं आणि अशा प्रकारे आपण बघायला गेलो तर साई कृपा विरार फाटा या स्पर्धेमधून बाहेर जातोय. अजित येतो गोलंदाजी मार्गावर, चांगला गोलंदाज आहे हा. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सलील याला आपण बघतो चांगली फलंदाजी करतो, आपल्या संघटनासाठी सलामीला गेलेला फलंदाज आहे. स्ट्राईक देणं ह्याला खूप गरजेचं आहे, कारण 4 चेंडूचा सामना केलाय. बघायला गेलो तर त्याच्यामध्ये 2 गगनचुंबी षटकार आहेत आणि या 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावसंख्येवर नाबाद खेळतोय. आणि त्याच्यासाठी बघायला गेलं ना तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लागलेलं आहे हर्षद भावर याच्याकडून. षटकाराची हॅट्रिक साजरी केली तर. पुन्हा एकदा अजित गोलंदाजी मार्कवर येतोय. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन गोलंदाज आपल्या पॉलत्रामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु ह्या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघायला गेलो तर आता मात्र 27 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाची जर विचारणा केली आपण तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा जयदीप कोठाडे यांच्या. दुसरा षटक बघायला गेलो तर अजय याच्या मार्फत त्या षटकामध्ये 14 धावा, परंतु आता मात्र अजित याच्या मार्फत कमबॅक केलं जात आहे. या पुढचा चेंडू पिना मिड विकेटच्या दिशेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे.
परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि अशा प्रकारे एक धाव पूर्ण केली जाते. सुंदर बिटवीन द रनिंग मानावी लागेल कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलेला होता. एक धावेने संघाची धाव संख्या बघतोय आपण. एकेरी दुहेरी धाव संख्याने पुढे जाताना दिसतंय. धाव संख्या झाली ते 28 आणि शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. सानिल याच्याकडून खूप अपेक्षा असतील बॉलिंग संघाला मोठे फटके खेळण्याची. यापुढचा चेंडू इनसाइड एज घेऊन गेला होता की काय, परंतु तसं काय होत नाही. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु सनील याला स्ट्राईक आपल्या जवळ ठेवायचा आहे. नक्कीच विश्वास आहे स्वतःवर. मोठे फटके खेळीन कारण अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर सम्मानजनक स्कोर होऊ शकतो. बघूया सनील याने भरोसा दाखवलाय स्वतःवर कारण संघाचा सुद्धा त्याच्यावर भरोसा आहे. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. मी अगोदरच सांगितलं होतं की स्वतःवर विश्वास दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मैदानामध्ये थांबणं ही मोठी गोष्ट आहे. धावा येत किंवा नाही येत परंतु एक शोर आपण सांभाळून आहे. सलामीला गेलेला फलंदाज आहे, अप्रतिम फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन जातो. चेंडू लगांच्या दिशेला खाली क्षेत्र आहे. बघता बघता चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार थँक्यू डीजे. तर विजयासाठी धावा असतील त्या 39 धावा, 38 धावा जमवलेल्या आहेत. आपण बघतोय जीवदानी बॉलिंग संघाने आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 39 धावा. याची अजित याच्या गोलंदाजीवर जर लक्ष टाकलं तर पहिल्या 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिलेल्या होत्या परंतु शेवटच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा मोजतोय आणि या 10 धावांनी आपल्या संघाची धाव संख्या बघायला गेलो तर 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष्य न्यू स्टार वसई संघासमोर. बघूया प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा मैदानाच्या जाऊया. ड्रिंक्स ब्रेक झालाय त्याच्या अगोदर आपण घेऊया एक डीजेच्या तालावर मधुर संगीत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत. थँक्यू डीजे. आजच्या दिवसामध्ये विजयी संघ जे सकाळच्या सत्रामध्ये आपण बघायला गेलो तर सिद्धिविनायक बेलकडी संघ, त्याच्यानंतर बघायला गेलो तर पानखंडा स्पोर्ट बी, या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी जीवदानी गिरीज आणि सिद्धिविनायक बेलकडी या 2 संघाच्या कर्णधारांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये या. तसंच चालू असलेल्या सामन्याच्या एखादा प्रतिनिधी न्यू स्टार मडवीपाडा संघाचा एखादा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय, चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. हॅलो, चला बेलकडी संघाचा संघनायक, बेलकडी संघाचा संघनायक, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकर यायचा आहे. त्यानंतर जीवदानी गिरीज संघाचा संघनायक इथे आलेला आहे. चालू असलेल्या सामन्याचा एक प्रतिनिधी. चला धावत या थोडा. थँक्यू. जर सरासरी बघितली प्रत्येक षटकामागे धाव्या जमवाव्या लागतील. न्यू स्टार मडवीपाडा संघाला प्रत्येक षटकामागे 13 धाव्या जमवाव्या लागतील. जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे ही 13 धावेची सरासरी. आणि बघा मागच्या सामन्यामध्ये न्यू स्टार मडवीपाडा संघाकडून ज्या चुका झाल्या त्या चुकाकडे लक्ष न देता पुन्हा एकदा नव्याने आपला सामना सुरू करायचा आहे. कारण न्यू स्टार मडवीपाडा संघाला जर बघितलं तर या असोसिएशन मधला खरोखर एक चांगला संघ आहे
गेल्या वर्षाच्या सीझन मध्ये या संघाने चांगल्या चांगल्या स्पर्धा जिंकलेल्या होत्या, भरपूर अशी पारितोषिक मारलेली होती. थँक्यू पंच 2 मिनिटं. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. बाबा 2 चिठ्ठ्या उचल. बघूया कुठल्या संघाला बाय कुठल्या संघाला इथे मॅच खेळावं लागेल. तर पहिली चिठ्ठी इथे निघालेली आहे जीवदाणी गिरीज संघाची. बघूया कुठल्या संघाला इथे बाय मिळेल. विजय संघ आणि जीवदाणी गिरीज असा सामना असेल. तर सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाला पुढे चाल मिळालेली आहे. चला मॅच चालू करायची आहे. यस पंचांकडे इशारा सामन्याला सुरुवात होते. 18 चेंडू 39 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा सलामीची जोडी आपण बघतोय आकाश आणि अक्षय. तर गोलंदाजी मार्कवर सानिल याला बघतोय ज्याने चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, परंतु तशीच गोलंदाजीची अपेक्षा असेल त्यांच्या संघाकडून. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगली सुरुवात सानिल याच्याकडून होते आपल्या संघासाठी. बघा जी सरासरी मेंटेन करायची आहे, प्रत्येक षटकामध्ये 13 धावा ह्या जमवाव्याच लागतील जर सामन्याला या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर. न्यू स्टार मडवीपाडा संघाला आणि जर बोलिंग संघाला विजय व्हायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. या पुढचा चेंडू बॉल आपण बघतोय लॉग अपच्या दिशेला येतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाचं खातं खोललं जाते. श्री गणेशा केला जातोय. धाव संख्या आहे ती 1. सानिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 4-5 पावलांचं रनअप असेल. सामोरे फलंदाज अक्षय याच्यासाठी. या पुढचा चेंडू आपण बघतो लगांच्या दिशेला येतोय. मागच्या सामन्यामध्ये जे चुकी केली ती चुकी पुन्हा एकदा बघायला मिळते मिस्टर अक्षय याच्याकडून. अशा प्रकारे न्यू स्टार मडवीपाडा संघाला पहिला आदरा बसतोय. कमांड डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच सुरुवाती क्षण आहेत या मॅचचे. बघायला गेलं तर पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे आणि बघायला गेलं तर 3रा दिवस आहे या स्पर्धेचा. आणि शेवटच्या षटकामध्ये बघायला गेलं तर धावा ह्या जमतात. जरी 15, 16 किंवा 20 धावा जरी शेवटच्या षटकामध्ये असल्या तरी सुद्धा होतात. फक्त मैदानामध्ये थांबणं हे खूप गरजेचं आहे, परंतु तसं काय होत नाही. आणि पहिला आदरा बसतोय न्यू स्टार मडवीपाडा संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर विशाल इंगळे. पुन्हा एकदा सानिल अप्रतिम गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चेंडू मला वाटतं लेग साइडच्या दिशेला मारण्याच्या प्रयत्नात बॉल लेग स्टिक सोडून जाणारा खराब चेंडूची नोंद केली जाते पंचांकडून. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या बघतोय 39 धावांचा पाठलाग करताना 1 बाद 2. या पुढचा चेंडू LBW ची अपील केली जाते. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला. अप्रतिम पंचगिरी बघतोय आपण मागच्या 3 दिवसामध्ये. अशा प्रकारे या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 3 धावा. पुन्हा एकदा सानिल गोलंदाजी मार्कवर. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. जशी फलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी सुद्धा करतोय. आकाश याच्यासाठी पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला. चेंडू यॉर्क करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची समाप्ती. फलंदाजी करताना बघितलं तर या फलंदाजाने 24 धावा जमवलेल्या होत्या, त्याच्यामध्ये 3 गगनचुंबी षटकार. आणि आता मात्र गोलंदाजाच्या वेळी अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसते सानिल. या पुढचा चेंडू चावक शॉट स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघतो आपण 9 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी धावा असतील 30 धावा. जी सरासरी प्रत्येक षटकामागे मेंटेन करायची होती ती सुरुवातीपासून ती बघायला गेलतो आपण 13 धावेची सरासरी मेंटेन करायची होती. आता मात्र आपण बघतोय प्रत्येक षटकामागे 15 धाव्या या हव्या आहेत विजयासाठी. 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावेची गरज. अमोल तळेकर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. त्याचवेळी नंबर 3चा फलंदाज विशाल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका लगांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार Everybody make some noise. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. या 6 धाव्यांनी संघाची धाव संख्या बघतो पण 15 धावा झालेल्या आहेत. आता मात्र चांगली फलंदाजी विशाल इंगळे याच्याकडून. पुन्हा एकदा अमोल तलेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 4-5 पावलांचा रनअप असेल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार थँक्यू. राजा स्वप्नात आला. न्यू स्टार मडीपाडा संघाकडून हीच अपेक्षा आहे मिस्टर विशाल आणि आकाश याच्याकडून. तर अप्रतिम षटकार 2 चेंडू मध्ये 2 षटकार. पुन्हा एकदा अमोल आपल्या दुसऱ्या षटकामधला तिसरा चेंडू. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन बॉल जातोय. थर्डमॅनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या बघतो आपण आता मात्र 22 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 22 अशी धाव संख्या आहे 39 धावांचा पाठलाग करताना. पहिले षटक बनायला गेलं तर सानिल याच्याकडून टाकलं गेलं होतं. या षटकामध्ये बघायला गेलं तर 9 धावा दिलेल्या होत्या. फक्त दुसरं षटक थोडंसं महागडं षटक ठरतंय. अवघ्या 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा मोजतोय गोलंदाज अमोल. या पुढचा चेंडू पुन्हा एक लॉंग लेगच्या वरून क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल पकडला जातोय. थँक्यू डीजे. खरोखरच अप्रतिम झेल पकडला जातोय पंकज याच्याकडून. सीमारेषेवर होता आपण बघतो स्क्वेअर लेगच्या दिशेला. कुठलीही चुकी करत नाही. अशा प्रकारे पुन्हा एकदा हादरा मात्र बसतोय निष्ठार मडवीपाडा संघाला आकाश याच्या रूपाने. तर न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये इन होतोय मिस्टर जयदीप कोठाडी ज्याने आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली होती. 11 धावा दिलेल्या होत्या परंतु आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जर विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर. आता मात्र चांगला कमबॅक बघायला मिळतो. अमोल याच्याकडून न्यू बॅटर आहे. चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेल मिस्टर अमोल तरेकर. बघूया काय होते या चेंडूवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू 1 बाउंस सीमारेषा बाहेर. 4 धावा. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. तर या 4 धावेने संघाची धाव संख्या आता मात्र आपण बघतो 26 धावा. 26 फॉल ऑफ 2 विकेट अशी धाव संख्या आहे. आपल्या पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला आहे जयदीप कोठाडी यांनी. मागच्या सामन्याचा विचार केला गेला तर नक्कीच 2 षटकार मारलेले होते मागच्या सामन्यामध्ये परंतु आता मात्र समोरचा संघ वेगळा आहे.
पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला चेंडू होता. तेवढी चांगली रनिंग मानावं लागेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता पण तो थ्रो होता. हा थोडासा गच्चाळ होता. नक्कीच जर डायरेक्ट थ्रो आला असता तर हा धाव चिच्च्या रूपाने गडी बाद झाले असता परंतु तसं काय होत नाही. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपताय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा आणि पाणी न्यायचं आहे मैदानामध्ये. धावसंख्या झालेली ती 28. आता मात्र 6 चेंडू असतील. आणि 11 धावेची गरज. 6 चेंडू आणि 11 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. बघा जर सामन्याचा विचार केला तर सुरुवातीपासून जी सरासरी मेंटेन करायची होती 13 धावेची सरासरी मेंटेन करायची होती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्याच्या नंतर जे सरासरी होती तो आस्टिंग रेट थोडासा वाढलेला दिसत होता. 15 धावा या मेंटेन करायच्या होत्या परंतु दुसरं षटक संपलंय मैदानामध्ये. आता मात्र बघायला गेलो तर 6 चेंडू आणि 11 धावेची गरज. अजूनपर्यंत ह्या मॅच गणित बघायला गेलो तर चांगले चांगले फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका बाजूला बघायला गेलो तर विशाल इंगळे सारखा फलंदाज आहे. त्याच्यानंतर बघायला गेलो तर जयदीप कोठाडी. विशाल याच्यावर जर लक्ष टाकलं तर 4 चेंडू मध्ये तब्बल 14 धावावर खेळतोय आणि जयदीप याच्यात गडबड बघायला गेलं तर 2 चेंडू मध्ये 6 धावेवर खेळतोय. नक्कीच एक जबरदस्त सामना बघायला मिळेल. अजूनपर्यंत 6 चेंडू बाकी आहेत आणि 11 धावेची गरज या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी न्यू स्टार मडवीपाडा संघाला. गोलंदाजी मार्कवर मिस्टर संदीप थापड. नक्कीच गोलंदाजावर थोडासा दबाव असेल परंतु गोलंदाज बघायला गेलं तर आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय की थोडासा अनुभवाचा फायदा उठवावा लागेल. 6 चेंडू आणि 11 धावेची गरज. एका बाजूला बघतोय विशाल इंगळे तर दुसऱ्या बाजूला जयदीप कोठाडी. 6 चेंडू 11 धावेची गरज. दबाव आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजावर दबाव आहे त्याचप्रमाणे आपण बघतो फलंदाजावर सुद्धा दबाव आहे. या दबावातून बाहेर निघायचा प्रयत्न करतील. बघूया कशा प्रकारे संदीप थापड. या पुढचा चेंडू चाबूक शॉट स्क्वेअरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र बघायला गेलो तर नक्कीच न्यू स्टार मडवीपाडा संघ या सामन्यावर पकड मजबूत करतोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 5 चेंडू मध्ये 5 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संदीप. या पुढचा चेंडू जाग्यावर खोलून काढलेला चेंडू बॉल जातो गल्लीच्या दिशेला. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतो. आता मात्र विशाल याच्याकडून षटकार आल्याच्या नंतर लगेच 2 धावा खेळून घेतले. धावून पूर्ण केल्या. या 2 धावेने संघाची धाव संख्या बघतोय आपण 36 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू आणि आता मात्र 3 धावेची गरज. नक्कीच चांगलं क्रिकेट यावेळी. चांगला क्रिकेटचं मनोबल बघायला मिळते आपल्याला विशाल इंगळे याच्याकडून कारण नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही. षटकार आल्याच्या नंतर लगेच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि अजून विजयाच्या जवळ नेऊन ठेवला आपल्या संघाला. 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. संदीप थापड यावेळी बघायला गेलो सिलिमिट ऑफचा क्षेत्ररक्षण जवळ आणण्यात आलेला आहे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला. आणि पुन्हा मला वाटतंय 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. सुंदर आणि बिटवीन द विकेट मानावे लागेल.
अप्रतिम क्रिकेट बघायला मिळतोय आपल्याला विशाल इंगळे याच्याकडून. किस कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाही. बघा याला बोलतात सेन्सिबल क्रिकेट. कारण एकेरी दुहेरी धाव सुद्धा क्रिकेटमध्ये किती महत्वपूर्ण ठरते याचं ताजं उदाहरण बघायला मिळते आपल्याला विशाल इंगळे याच्याकडून. तर 3 चेंडू असतील आणि आता मात्र विजयासाठी 1 धावेची गरज. तीन चेंडू 1 धाव. आणि अशा प्रकारे हा विजयाचा षटकार येतोय आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय न्यू स्टार मडवीपाडा संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय जीवदानी बॉलिंग 11 संघ. कम ऑन डीजे.